हॅलो. हॅलो. हा बोला, आवाज येतोय का? सर नमस्कार. नमस्कार. ज्ञानेश्वर मोरे बोलतोय. बोला ना. काय म्हणते मान्सूनचं? मान्सूनचं आहे ना, प्रगतीपथावर आहे मान्सून. हां. महाराष्ट्रामध्ये कधी आगमन होईल? महाराष्ट्रामध्ये 6 तारखेला येईल. 6-7 तारखेलाच मान्सून महाराष्ट्रात येईल, तळ कोकणामध्ये. हां 10 तारखेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल हां आणि गोव्यामध्ये 4 तारखेला दाखल होईल. हां. आज मान्सून सुरुवात जरा वीक असेल, परंतु हां पावसाची सुरुवात आहे, परंतु सुरुवातीला मान्सून वीक असतो, हां कारण आर्द्रता नसते हवामानामध्ये हां हां आणि नवीनच मान्सूनचे वारे सक्रिय झालेले असतात. मग 14-15 तारखेपासून चांगली सुरुवात होईल. हां हां. आता सध्या 1-2 तारखेला, आज 1 तारखेला. हा 1-2 तारखेला पाऊस येणं अपेक्षित असतं, पण ते काही तसं वातावरण बनत नाही अजून. हां मान्सून पूर्व पडणार आहे का सर? मान्सून पूर्व पडेल ना, पण कमी पडेल. कारण बरं. मान्सून पूर्वची काही एवढं शक्यता नाही, कारण मान्सून तोपर्यंत प्रवेश करू शकतो महाराष्ट्रात. हां हां कारण मान्सून ॲडव्हान्समध्ये चाललाय 2 दिवस. हां हां कारण आपली निर्धारित तारीख ही 7 ते 10 असते हां आणि त्याच्या अगोदर एखाद दिवस येऊ शकतो तो. हां हां कारण केरळमध्ये 2 दिवस आधी आलाय, अंदमानात 2 दिवस आधी आलाय. हां हां. तर अनुकूल वातावरण असंच राहिलं तर ते 2 दिवस आधी येईल आणि जर वातावरण नाही बनलं तर मग तो वेळेवर येईल. हां हां. 6 तारखेच्या पुढूनच म्हणा. हो, 6 तारखेपासून पुढे आणि 5 तारखेपासून पाऊस सुरू होईल महाराष्ट्रात बऱ्याच भागात. हां हां. तर मान्सून पेरणी कधी होईल? पूर्वच पेरणी 15 नंतर करायची. 15 जून. हो. बरं. जिथे जिथे 1 वीत चांगल्या जमिनीत ओलावा असेल, अर्धा फूट हलक्या जमिनीत ओलावा असेल, तिथे 15 तारखेनंतर आरामात पेरणी करू शकता. हो ना. हं. चालते. धूळ पेरणी जर कोणाला करायची असेल ती 10 तारखेनंतर करावी. बरं बरं. कापूस हे लागवड जमल ना? हो, धूळ पेरणीचा जो भाग असतो तो अनुभव असतो शेतकऱ्यांना. हो ना. तर त्यांच्या अनुभवानुसार त्यांनी ते निर्णय घ्यायचा, कारण प्रत्येक शिवारात, गावात, तालुक्यात पावसाचं प्रमाण वेगवेगळं असतं. हो ना. त्यामुळे ते त्यांच्या प्रमाणावर त्यांनी ते निर्णय घ्यायचे. हो ना.